नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीतून निघालेलं मराठ्यांचं वादळ काल रात्री बीडमधील मातोरी या ठिकाणी मुक्कामास थांबलं। थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा हे वादळ आज मातोरीतून उठलं आणि मुंबईकडे कूच करण्यासाठी रवाना झालं। अर्थात आज सकाळी 8 वाजता मातोरी येथून मराठ्यांचं वादळ आता नगर जिल्ह्यात जाऊन थडकणार आहे। काल मातोरीमध्ये रात्री 1:30 वाजता मनोज जरांगे आणि सगळे मराठा बांधव त्या ठिकाणी जाऊन पोहोचले। नंतर त्या ठिकाणी जेवण झालं, विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा सगळे मराठे बांधव आता मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी रवाना झालेत। काल आमदार बच्चू कडू हे देखील मातोरीमध्ये पोहोचले। त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत जेवण देखील केलं। आता आज कदाचित ते या मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी या पदयात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे यांनी याआधीच इशारा दिला होता की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर आम्ही मुंबईला येऊन धडकणारच। आणि शेवटी काल म्हणजे 20 जानेवारी रोजी मराठ्यांचं वादळ जालन्यातून अंतरवाली सराटी येथून निघालं, बीडमध्ये जाऊन पोहोचलं आणि आता बीडमधून आज नगर जिल्ह्यात जाऊन धडकणार आहे। आज दुपारी तनपूरवाडी या ठिकाणी ही पदयात्रा थांबेल, त्या ठिकाणी जेवण होईल आणि मग रात्री ती पाथर्डी झाल्यानंतर या करंजी घाटातील 12 भाभळी या ठिकाणी जाऊन मुक्काम करेल। तिकडे काल वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवली। जसजसं वादळ मुंबईच्या दिशेने पुढे सरकतंय, या हालचाली पाहताच सरकारच्या देखील हालचाली वाढल्या आणि जी काही मराठा आरक्षणासाठी शिंदे समिती नेमलेली आहे त्यांचे सगळे त्या समितीतले सदस्य वर्षा बंगल्यावर होते आणि मग मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, महापालिका आयुक्त असतील या सगळ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक संदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या आत्तापर्यंतच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना तातडीनं प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि जास्तीत जास्त म्हणजे युद्ध पातळीवर कुणबी नोंदी शोधण्याचं काम लवकरात लवकर सुरू करावं। त्यासाठी गाव दवंडी द्या, गावामध्ये फलक लावा, कारण 23 जानेवारी रोजी मराठ्यांचं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी जे सर्वेक्षण राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे होणार आहे त्या सर्वेक्षणासाठी 23 जानेवारीला जी सुरुवात होणार आहे त्या सर्वेक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये त्यासाठी 24 तास कॉल सेंटर देखील चालू राहायला पाहिजेत आणि राज्य मागासवर्ग आयोगासाठी जे सर्वेक्षण आहे जी त्यांना मदत हवी असणार आहे ती सरकारी आणि प्रशासकीय मदत करता यायला हवी। त्यामुळे तिकडे मुख्यमंत्र्यांनी देखील हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि काल दिवसभरात म्हणजे जो अंतरवाली सराटी येथून जे मराठ्यांचं वादळ निघालं तिथून कोळगाव तालुका गेवराई या ठिकाणी त्यांनी दुपारचं भोजन केलं आणि मग मातोरी हे मनोज जरांगे यांचं मूळ गाव, जन्मगाव या ठिकाणी या पदयात्रेनी मुक्काम केला। स्पष्टपणे जरांगेंनी इशारा दिलेला आहे की आता काही झालं तरी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून मागे फिरणार नाही। छात्रावर गोळ्या घातल्या तरी आम्ही माघारी फिरणार नाही, आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेणार म्हणजे घेणार। आता हा शेवटचा लढा, मराठ्यांनो घराबाहेर पडा अशी हाकच मनोज जरांगे पाटलांनी सगळ्या मराठे बांधवांना घातलेली आहे। आणि जसजशी पदयात्रा पुढे सरकते तसतसे आजूबाजूच्या गावातले सगळे मराठे बांधव त्या पदयात्रेत सामील होतील आणि बघता बघता हा हजारो संख्येचं जी काही मराठे बांधव आज आपल्याला दिसत आहेत, म्हणजे काल 60 ते 70 हजार यामध्ये मराठा बांधव सामील झाले, नंतर ते 60 ते 70 लाखांपर्यंत जाऊन पोहोचले आणि आता जरांगेंनी सांगितलं की मुंबईत तुम्ही 26 जानेवारीला पाहाल गल्लोगल्लीत तुम्हाला मराठेच दिसतील आणि 3 कोटींहून अधिक मराठे बांधव मुंबईमध्ये धडकलेले दिसतील। त्यामुळे तिकडे जरांगे पाटलांनी स्पष्टपणे इशारा दिलेला आहे कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे। तुमच्याकडे अजून 2 ते 3 दिवस आहेत, 26 जानेवारी पूर्वी तोडगा काढा, नाहीतर आम्ही मुंबईत येऊन धडकणार। अर्थात तिकडे काही मंत्र्यांना सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत की 26 जानेवारी पूर्वीच या ठिकाणी जरांगे पाटलांशी चर्चा करा आणि हे वादळ तिथल्या तिथं थांबवा, कारण की मुंबईत आल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे तो प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी म्हणजे स्पष्टपणे काल महासंचालकांनी देखील आदेश दिलेले आहेत की 28 जानेवारीपर्यंत राज्यातील प्रत्येक
पोलिसाची सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे. साप्ताहिक सुट्टी असो किंवा इतर प्रत्येक सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि जरांगे पाटलांनी जो इशारा दिलेला आहे की 26 जानेवारीला येऊन आम्ही उपोषण सुरू करणार, तर त्याच्या आधीच जर हे वादळ शमलं तर निश्चितपणे मराठी बांधवांना देखील आरक्षण मिळू शकेल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होणार नाही. पण आता त्याच दरम्यान जरांगे पाटलांनी जो इशारा दिलेला आहे त्या इशाऱ्याकडे हे मंत्रिमंडळ कसं पाहतंय आणि त्या बाबतीत नेमकं काय होणार आहे. कारण की काल चर्चेचे दरवाजे जर तुम्ही बंद केले तर आम्ही बंद केले असं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं. पण अजूनही सरकारकडून कुठेतरी चर्चेची द्वारं खुली आहेत, ती काही बंद केली गेलेली नाहीत असं काही मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तिकडे बच्चू कडूंनी देखील काल भूमिका घेतली होती की आता माझी सरकारकडची भूमिका संपली, आता मी देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे. काल मातोरीत जेव्हा ही पदयात्रा येऊन थांबली, मुक्कामास थांबली, त्यावेळी ते देखील जरांगेंसोबत मातोरीत पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी जेवण केलं आणि आज कदाचित ते या पदयात्रेत सामील होण्याची शक्यता आहे. काल बीडमधल्या महिला देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. त्यांनी देखील आमच्या जरांगे दादाला जर काय झालं तर बघाच अशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अर्थात या मोर्चामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. सगळे काळे टी शर्ट्स असतील किंवा भगवे झेंडे असतील हे घेऊन सगळेच जण या पदयात्रेत सामील झालेले आहेत. त्यामुळे आंतरवाली सरडेतून 20 जानेवारी निघालेले हे मराठ्यांचं वादळ 26 जानेवारीला मुंबईत येऊन धडकणार आहे. उद्या ते पुणे जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. रांजणगाव गणपती या ठिकाणी त्यांचा मुक्काम असणार आहे. नंतर ते खराडी बायपासद्वारे मग लोणावळ्याकडे कूच करतील. त्यामुळे हा सगळा जो प्रवास आहे जरांगे पाटलांचा आपण बघतोय, पहिल्यांदा शेकडो नंतर हजारो नंतर लाखो मराठी बांधव या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. प्रचंड मोठी एक आपण म्हणतो ना मराठ्यांची फौज जणू काही आता ही मुंबईकडे निघालेली आहे. आणि आता मनोज जरांगे पाटलांनी अगदी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की हा आता शेवटचा लढा, मराठ्यांनो घराबाहेर पडा. सगळे मराठे बांधव मनोज जरांगेंनी दिलेली हाक ऐकतायत आणि त्याप्रमाणे या पदयात्रेत सामील देखील होत आहेत. त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज हा या पदयात्रेचा दुसरा दिवस आहे. मातोरीतून सकाळी 8 वाजता ही पदयात्रा निघालेली आहे. दुपारी तिचा जो भोजनासाठीचा मुक्काम असणार आहे तो पाथर्डीमधील त्या ठिकाणी मुक्काम असेल तनपूरवाडीमध्ये. त्या ठिकाणी भोजन झालं की तिथून ही पदयात्रा निघेल, तिथे नगर जिल्ह्यात जाऊन धडकेल आणि नगर जिल्ह्यामध्ये करंजी घाट या ठिकाणी 12 भाबळी जे गाव आहे त्या ठिकाणी मुक्काम होणार आहे. त्यामुळे आता जरांगे पाटलांचा हा दुसरा दिवस पदयात्रेचा आणि मराठ्यांचं एक घोंगावत सुरू झालेलं वादळ आता मुंबईच्या दिशेनं हळूहळू कूच करतंय. त्यामुळे आता सरकार नेमकं काय करणार आहे, कशा वाटाघाटी करणार आहे, कशा तोडगा काढणार आहे, हे वादळ मुंबईला येण्यापूर्वीच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का आणखी काही चर्चेची द्वारं वेगळ्या पद्धतीने खुली केली जातील, या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच आपल्याला येत्या 2-3 दिवसात मिळण्याची शक्यता आहे. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.